तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। नागपंचमीच्या निमित्ताने वन विभाग तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पांढरकवडा येथे साप संवर्धन आणि जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। सापांविषयी असलेल्या अंधश्रद्धा दूर करून नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासोबतच सापांचे पर्यावरणातील महत्त्व पटवून देणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता। या प्रसंगी उपस्थितांद्वारे नागदेवतेच्या प्रतिमेचे पूजन करून शास्त्रीय माहिती देत जनजागृती करण्यात आली। सापांविषयी समाजात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आढळतात। प्रत्येक साप विषारी असतो। साप माणसाचा चेहरा लक्षात ठेवून सूड घेतो। सापाला दूध आवडते। सापाला मारले की त्याच्या डोक्यात आपला फोटो राहतो, असे अनेक गैरसमज समाजात प्रचलित आहेत। प्रत्यक्षात आपल्या परिसरात आढळणारे सर्वच साप विषारी नसतात। साप हा पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक असून उंदीर आणि इतर लहान प्राण्यांची संख्याही नियंत्रित ठेवण्यात मदत करतो। त्यामुळे शेतीचे नुकसान कमी होण्यास मदत होते। सापांचे महत्त्व लक्षात घेता साप आढळल्यास त्याला मारण्याऐवजी सुरक्षित अंतर ठेवून प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्यावी असे आवाहन करण्यात आले। नागपंचमीच्या पारंपरिक श्रद्धेसोबतच निसर्ग संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। या उपक्रमास नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार तसेच वन विभागातील वनपाल सुनील मिलबिले, अर्चना कुडमेथे, वनरक्षक वैशाली तोडसाम, शीतल भादंकर, शुभांगी शेडगे, वृषाली आडे, ऑपरेटर प्रणाली डंभारे, वनमजूर अंजनाबाई नेताम उपस्थित होत्या। आजचा महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी डॉक्टर प्रीती तोटावार। वन विभाग आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज नागपंचमी आणि नागपंचमी म्हटलं तर आपण नागदेवतेची पूजा करतो, नैवेद्य करतो आणि दूध सुद्धा अर्पण करतो। पण हा आपला झाला श्रद्धेचे भाग। पण आपण नागदेवतेबद्दल सापांविषयी आपल्या काही अंधश्रद्धा सुद्धा आहेत। जसं की एखादा साप असेल, साप एखाद्या व्यक्तीची प्रतिमा त्याच्या डोळ्यासमोर राहते, त्या सापाच्या डोळ्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षात दिसतं, साप सूड घेत असतो, सापांना दूध खूप आवडतं, साप विषारी असतात। तर हे आपले असलेले समज आहेत। पण याविषयी असणारे वैज्ञानिक तथ्य सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वपूर्ण ठरते। साप हा निसर्गाचा मित्र आहे, कारण पर्यावरणाची साखळी संतुलित ठेवण्यासाठी सापांचं फार महत्त्वाचं योगदान असतं। साप हा निसर्गातील जे घटक आहेत, एखादा प्राणी असेल किंवा उंदीर असतील तर ते त्यांना खात असतो आणि त्यामुळे काय आहे की उंदीर हे पिकांचं नुकसान करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यामुळे फार मोठी मदत मिळते। आणि आपण असं ऐकत असतो की साप हे विषारीच असतात, तर आपल्या परिसरामध्ये जे आढळणारे जे साप आहेत ते सर्वच विषारी असतात असं नव्हे, त्यात काही बिनविषारी सुद्धा असतात। आपण सापांविषयी जेव्हा जाणून घेतो तेव्हा त्याला एखादा साप जर दिसला तर लगेच आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतो किंवा मग त्याला आपल्याला विनाकारण आपण त्याला त्रास देत असतो। तर आज नागपंचमीच्या निमित्ताने मला हाच संदेश द्यायचा आहे की एखादा साप जर तुम्हाला दिसला तर तुम्ही त्याला मारू नका, सर्पमित्रांची मदत घ्या आणि पर्यावरणातला एक महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यामुळे आपले इकोसिस्टम बॅलन्स राहण्यास मदत होते। तर अशा या वन्यजीवाचं संरक्षण करा। साप हा आपल्या निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे आजच्या दिनी आपण हाच संकल्प करूया, सापांना वाचवूया। धन्यवाद। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।